सध्या पाहिलं तर वारकऱ्यांचा महिमा जो आहे तो मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरच्या दिशेने झालेला आहे आणि कधी एकदा विठ्ठलाचं दर्शन होतंय हा सर्व वारकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे। परंतु ऊन वारा पाऊस याची तमा न करता वारकरी जे आहेत ते आपल्या भक्तीपोटी विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। काही पालख्या आपल्यासोबत दिंड्यासोबत आहेत, दिंड्या चालक असतील, महाराज असतील, यांच्याशी आपण माऊली जय हरी रामकृष्ण हरी। काय आपल्या दिंडीमध्ये किती लोक आहेत आणि कुठून आपण निघालेला आहात? आपल्या दिंडीमध्ये 300 लोक आहेत। तर आम्ही संत ज्ञानेश्वर सेवा संस्थान भोरवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर इथून निघालेलो आहोत आणि येताना भजनाचा आनंद घेत आणि खूप वारकऱ्यांचं स्वागत, अनेक ग्रामस्थ लोक ठिकठिकाणी स्वागत करतात, अन्नदान करतात। सगळं अन्नदान वस्त्रदान सगळ्याच पद्धतीने त्या ठिकाणी सेवा करतात आणि खुश असे आमचे वारकरी आहेत। अखंड भजन करतात, काकडा होतो, भजन होतं, हरिपाठ होतं, गवळणी होतात, नाटाचे अभंग, वाराचे अभंग, असं अखंड भजन चालू। सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत माऊली भजन चालू असतं। एक महिला दिंडी चालक आपण आहात, काय वाटतं एक महिलांना जबाबदारी आणि सर्व गोष्टी एवढ्या सगळ्या 300 लोकांना जर न्यायचं सोपं नाहीये, कारण एका घरातले आपण सांभाळू शकत नाही, तर 300 लोक सांभाळत आहेत। ती काय माऊली, आमचा पिंडच परमार्थिक आहे। माझे आई वडीलही असरे परमार्थिक आहेत, आमची 4थी पिढी आहे याच्यामध्ये आणि त्यामुळं ती लहानपणी संस्कार असल्यामुळे ते चरती श्रेष्ठ तत्ते देवतर जना आई वडिलांचे लहानपणापासून संस्कार असल्यामुळं काहीच वाटत नाही। आता हे मुली छोटे छोटे यांना लहानपणापासून संस्कार काय वाटत नाही, त्यांना 1000 लोक असो, 10,000 असो, लाख असो, मॅनेज हे सगळे आमचे वारकरी सगळे सहकार्य करतात। हा, सगळे वारकरी सगळे तनाने मनाने धाडण्यासाठी विठ्ठलाकडे एवढीच मागणं आहे आमचं की ह्या वारकऱ्याला आरोग्य ऐश्वर्य प्राप्त हो आणि हे वारकऱ्याला अकल्प आयुष्य प्राप्त हो। कोणाही वारकऱ्याला कुठलंही संकट न येता सुरक्षित जावं, पंढरपूरला त्यांनी दर्शन घ्यावं आणि सुरक्षित परत त्यांच्या प्रपंचामध्ये त्यांनी यावं, अशीच एवढीच पांडुरंगाला माझी मागणी असते दरवेळेस। तर आपल्यासोबत काही ज्या दिंड्या चालकांना जे आहेत ते अल्प उपहार असेल, चहा असेल, नाश्ता असेल, फळाला असेल, पाण्याचा बॉटल, हे प्रशांत खटके या ठिकाणी दरवर्षी उपक्रम करतात। काय सांगाल एकंदरीतच हा उत्साह आपल्यामध्ये कुठून येतो आणि दर काही नाहीतरी आपण एक सामाजिक भान ठेवून आपण काहीतरी वारकऱ्यांना चहा नाश्ता असेल हे वाटप करताय? छोटे महाराज नेहमीप्रमाणे आपण गेल्या वर्षी दादांना दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून आपण हा म्हणजे कार्यक्रम चालू केला होता, पण आता तसंच दादांना बी दीर्घ आयुष्य लाभलं आहे, त्यांचं बी सगळं पूर्णत्व शस्त्रक्रिया ही सगळं ओके झालं आहे, त्यात लवकरच आपल्यात सेवेत समाजाच्या सेवेत रुजू होणार आहेत आणि आता त्यांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होणार आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही 20,000 वारकऱ्यांना चहा पाण्याचं नियोजन केलेलं आहे। एकंदरीतच दरवर्षी आपण कुठेतरी कार्यक्रम राबवताय, काय आनंद काय मिळतो यामधून? पहिली गोष्ट म्हणजे बबनदादा शिंदेचे आम्ही कट्टर निष्ठावंत आहे आणि त्यांची प्रकृती स्वास्थ्य चांगलं लाभावं आणि त्यांच्याच हातून या माढा तालुक्याची सेवा घडावी, ते आमचे भावी जिल्ह्याचे नेते असावेत अशी आमची मनापासून इच्छा असते आणि त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करतो आणि याच्यातून आमचा आनंद हा आम्हाला मिळतो। दादा तुम्हाला या वारकऱ्यांमध्ये दिसतात का? दादा आम्हाला वारकऱ्यांमध्ये प्रत्येक विठ्ठल भक्तात आम्हाला दादा दिसतात आणि ते हे आमचे विठ्ठलच आहे असे आम्ही मानतो। खऱ्या अर्थानं आपण जे कुठंतरी समाजाप्रती काहीतरी देणे लागतो आणि खरं तर वारकरी असतात, खरं तर घरदार सोडून एकदा बघावं आणि घरातून एकदा एक दिवस जर आपण बाहेर पडला तर किती ऊन वारा पाऊस असेल, निवारा असेल, या गोष्टींना तोंड द्यावं लागतं। ह्या सर्वांचा सामना करत हे वारकरी असतात, दर मुक्काम करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात। कॅमेरामन नवनाथ जाधव सह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी आवाज।